श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. महाशिवरात्रीचे व्रत का करावे? महाशिवरात्री म्हणजे काय जाणून घेऊया. माघ कृष्ण चतुर्दशी ही तिथी महाशिवरात्र म्हणून पाळली जाते. या दिवशी उपवासाचे व्रत करतात. भगवान शिवाची आराधना आणि प्रार्थना करून दुसऱ्या दिवशी व्रताची सांगता केली जाते. महाशिवरात्री माघ वद्य त्रयोदशीला महाशिवरात्री म्हणतात. महाशिवरात्रीचे व्रत हे काम्य व नैमित्तिक कात आहे. याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. महाशिवरात्री म्हणजे काय जाणून घेऊया. पृथ्वीवरील एक वर्ष म्हणजे स्वर्गलोकातील एक दिवस. शिवरात्रीच्या एका प्रहरी विश्रांती घेतो. शिवाच्या विश्रांती घेण्याच्याच काळालाच महाशिवरात्री असे म्हणतात. महाशिवरात्रीचे व्रत का करावे जाणून घेऊया. शिवाच्या विश्रांतीच्या काळात शिवतत्वाचे कार्य थांबते. म्हणजेच त्या काळात शिव ध्यानावस्थेतून समाधी अवस्थेत जातो. शिवाची समाधी अवस्था म्हणजे शिवाने स्वतःसाठी साधना करण्याचा काळ. त्या काळात विश्वातील तमोगुण शिवतत्व स्वीकारत नाही. त्यामुळे विश्वामध्ये तमोगुणांचे प्रमाण किंवा वाईट शक्तीचा दाब प्रचंड वाढतो. त्याचा परिणाम आपल्यावर होऊ नये म्हणून शिवतत्व आकृष्ट करून घेण्यासाठी महाशिवरात्रीचे व्रत करावे. व्रत आचरण्याची पद्धत व विधी जाणून घेऊया. उपवास, पूजा व जागरण ही या व्रताची 3 अंगे आहेत. शिवरात्रीच्या दिवशी एक भुक्त राहावे. शिवरात्रीला रात्रीच्या 4 प्रहरी 4 पूजा कराव्या असे सांगितले जाते. त्यांना यामपूजा असे देखील म्हणतात. प्रत्येक यामपूजेत देवाला अभ्यंग स्नान घालून अनुलेपन करावे. शिवतत्व आकृष्ट करणारा बेल, पांढरी फुले व रुद्राक्षाच्या माळा, शाळुंका व शिवपिंडीवर व्हाव्यात. धोत्रा व आंबा यांची पाने देखील या पूजेत वाहतात. तांदुळाच्या पिठाने 26 दिवे करून त्यांनी शिवाला ओवाळावे. पूजेच्या शेवटी 108 दिवे दान द्यावेत. प्रत्येक पूजेचे मंत्र वेगवेगळे असतात. त्यांनी अर्घ्य द्यावे. शिवस्मरणात जागरण करावे. पहाटे स्नान करून पुन्हा पूजा करावी. पारण्याला ब्राह्मण भोजन घालावे व ब्राह्मणांचा आशीर्वाद घ्यावा. पूजेचे वैशिष्ट्य: शिवपिंडीला थंड पाणी, दूध किंवा पंचामृत यांनी स्नान घालतात. शिवाच्या पूजेत हळद कुंकू वापरू नये, मात्र भस्म वापरावा. शिवपूजेत पांढऱ्या अक्षता वापराव्यात. शिवाक्षाला तांदूळ व पांढरी फुले वाहावीत. क्वचितच गहू वापरला जातो. शिवपिंडीला पूर्ण प्रदक्षिणा न घालता अर्धचंद्राकृती प्रदक्षिणा घालतात. महाशिवरात्रीला शिवाचा नामजप करण्याचे महत्त्व जाणून घेऊया. महाशिवरात्रीला विश्वात वाढणाऱ्या तमोगुणांपासून रक्षण होण्याकरता शिवतत्व आकृष्ट करण्यासाठी शिवाचा ओम नमः शिवाय हा नामजप जास्तीत जास्त जेवढा करता येईल तेवढा करावा. दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.